सद्यस्थितीत आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगर परिषद हे जाहिरात येण्यातच आहेत. काही महानगरपालिकेच्या जाहिराती पडल्यात, त्याच्यामध्ये आरोग्याशी संबंधित जे काही पदं आहेत त्याच्यामध्ये MCH कार्डवर किंवा MCP कार्ड म्हणतात त्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात. ते स्टाफ नर्स असो, सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर असो, हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ असिस्टंट, MPW या पदासाठी प्रश्न महत्त्वाचे ठरतात. तर आपण याच्यावरती काही लसी त्याच्या योजना आणि महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहेत ते पहा. गरोदरपणात प्रसूतीपूर्व किमान किती तपासण्या कराव्यात? तर त्याचं उत्तर येतं 4 तपासण्या. गरोदरपणात प्रसूतीपूर्व किमान 4 तपासण्या केल्याच गेल्या पाहिजे. प्रत्येक भेटीदरम्यान कोणत्या तपासण्या केल्या जातात? तर ज्या काही आरोग्य सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, ह्या ज्या भेटी देतात गरोदर महिलांना, गरोदर मातांना, तर त्या कुठल्या तपासण्या करतात? तर त्याच्यामध्ये रक्त आणि मूत्र तपासणी ही महत्त्वाची असते. तसेच ब्लड प्रेशर मोजलं जातं. प्रत्येक भेटीदरम्यान वजन तपासावे. प्रत्येक भेटीदरम्यान काय काय तपासतात? रक्त, मूत्र आणि BP, त्यासोबतच वजनामध्ये झालेला बदल. गर्भावस्थेमध्ये किमान किती किलोग्राम वजन वाढवावे किंवा वाढले पाहिजे अपेक्षित असतं? तर 9 ते 11 किलोग्राम वजन वाढलं पाहिजे. शेवटच्या 6 महिन्यात सरासरी 1 ते 1.5 किलो वजन वाढलं पाहिजे. म्हणजे गर्भावस्थेत किमान किती किलोग्राम वजन वाढलं पाहिजे? 9 ते 11. आणि शेवटच्या जे 6 महिने त्याच्यामध्ये सरासरी 1.5 किलोग्राम पर मंथ वजन वाढलं पाहिजे. नंतर एक गर्भावस्था निश्चित झाल्यावर किंवा नक्की झाल्यावर कुठलं इंजेक्शन देतात? तर TTचं इंजेक्शन त्याच्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे. तसेच गर्भावस्था निश्चित झाल्यानंतर 1 महिन्यांनी TTचे इंजेक्शन, दुसरं इंजेक्शन जे बूस्टर डोस म्हणतात, तो घेतला गेला पाहिजे. गर्भावस्थेतच गर्भधारणेत ते प्रसूतीपर्यंत गरोदर मातेने किमान आयर्न फॉलिक ॲसिडच्या किंवा लोह फॉलिक ॲसिडच्या किती गोळ्या खाव्यात? तर 180 गोळ्या. गर्भावस्थेत लोह फॉलिक ॲसिडच्या गोळ्या केव्हा घ्याव्यात? तर पहिल्या तिमाहीनंतर किमान 6 महिने दररोज. म्हणजे 6 महिने 6 गुणिले 30 म्हणजे 180 गोळ्या होतात. 180 दिवसात 180 गोळ्या घेतल्या गेल्या पाहिजे. गर्भावस्थेत आयर्न फॉलिक ॲसिडच्या गोळ्या कधी घ्यायच्या? पहिल्या तिमाहीनंतर, म्हणजे गर्भधारणेचे 3 महिने सोडून नंतरचे 6 महिने घ्यायच्या. कॅल्शियमच्या किती गोळ्या घेणं अपेक्षित असतं? तर पहिल्या तिमाहीनंतर 6 महिने रोज 2 याप्रमाणे कॅल्शियमच्यासुद्धा रोज 2 म्हणजे 360 एकूण गोळ्या घेतल्या गेल्या पाहिजे. नंतर आहे अल्बेंडाझॉलची गोळीचा डोस किती दिवसानंतर? तर अल्बेंडाझॉल आपल्याला जे माहिती आहे, कृमीनाशक जी गोळी, ही पहिल्या तिमाहीनंतर 1 डोस दिला जातो. नंतर 1 ते 2 वर्षापर्यंत अर्धी गोळी देतात लहान बालकांसाठी. त्याच्यामध्ये अल्बेंडाझॉल 200 mg आणि 2 ते 19 वर्षापर्यंत वयोगटाला 1 गोळी देतात, जी की 400 mgची असते. व्हॉट इज APH? APH काय आहे? तर अँटीपार्थम हिमोरेज म्हणजे प्रसूतीपूर्व रक्तस्राव, जो गर्भधारणेच्या 24 आठवड्यानंतर आणि बाळाच्या जन्मापूर्वी जननेंद्रियातून रक्तस्राव होतो, त्याला म्हणतात APH. आणि मातामृत्यूचे हे महत्त्वाच्या कारणापैकी एक कारण आहे APH. नंतर आहे एक्सलॅम्पिया. एक्सलॅम्पिया म्हणजे काय? तर प्रिक्लेम्प्सिया असलेल्या व्यक्तीला गर्भधारणेच्या दरम्यान अचानक झटके येतात, त्याला म्हणतात एक्सलॅम्पिया. मेंदूच्या असामान्य क्रियाकल्पामुळे होणारे थरथरणे, गोंधळ आणि दिशाभूल होण्याचे झटके या एक्सलॅम्पियामध्ये येतात. नंतर एक्सलॅम्पिया सामान्यपणे 20व्या आठवड्यानंतर येतो. आता APH पाहिला. आता आहे PPH. PPH म्हणजे पोस्टपार्थम हिमोरेज. PPH म्हणजे प्रसूतीपूर्व रक्तस्राव, जो बाळंतपणानंतर जास्त वाढतो. नंतर आहे, आपल्याला शॉर्ट फॉर्म विचारू शकतात की PIHचा लॉंग फॉर्म काय आहे? तर
PIHचा आहे प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन. याचं विश्लेषण असं आहे की गर्भावस्थेमुळे होणारा उच्च रक्तदाब जो की 20व्या आठवड्यानंतर विकसित होतो त्याला म्हणतात PIH, प्रेग्नेन्सी इंड्यूस हायपरटेन्शन. यानंतरचा क्वेश्चन पाहायचा आहे. LSCS चा फुल फॉर्म काय असेल तर लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. LSCS ही एक शस्त्रक्रिया आहे जेव्हा योनिमार्गी प्रस्तुती शक्य नसते किंवा सुरक्षित नसते तेव्हा पोटाच्या खालच्या भागाला व गर्भाशयाला चिरा देऊन बाळंतपण केले जातं. त्याला म्हणतात LSCS, लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. नंतरचा क्वेश्चन आहे गर्भपात म्हणजे जे मिसकॅरेज म्हणतो आपण. मिसकॅरेजचे काय डेफिनेशन होते. मिसकॅरेज मीन्स द डेथ ऑफ फेटस इन द वोम्ब बिफोर 20th वीक ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे मिसकॅरेज म्हणजे की फेटसची गर्भामध्येच मृत्यू होणे 20व्या आठवड्याच्या आतमध्ये. 20व्या आठवड्यापूर्वी भ्रूणाची गर्भामध्ये मृत्यू होणे म्हणजेच गर्भपात होय. नंतरचा क्वेश्चन आहे प्रस्तुत झाल्यानंतर स्तनपान केव्हा द्यावे. तर या MCH कार्ड किंवा MCP कार्डमध्ये 1 तासाच्या आत दिलेलं आहे. तर काही SIच्या बुकमध्ये प्रस्तुत झाल्यानंतर लगेच स्तनपान द्यावे अशा पद्धतीनं दिलेलं आहे. त्यामुळं ऑप्शननुसार उत्तर मारायचे. जन्माच्या वेळी बाळाचे साधारण वजन किती असावे. सर्वसाधारण वजन त्याचं 2.5 किलोग्राम असणं आवश्यक आहे. बाळ जन्मल्यानंतर त्याला लगेच अंघोळ घालावी का. तर याचं उत्तर आहे नाही. पहिले 48 तास बाळाला अंघोळ घालू नये. नंतर आहे 2 महिन्याचे बालक आणि त्याचा ब्रिदिंग रेट हा बऱ्याच वेळेस विचारला जातो. ब्रिदिंग रेट पर मिनिट. तर 2 महिने ते 1 वर्षापर्यंतचं जर बाळ असेल किंवा 2 महिन्याचं बालक असेल तर त्याचा ब्रिदिंग रेट असतो 60. 60 वेळा ते रेस्पिरेशन करतं. 2 महिने ते 1 वर्षापर्यंत 50पेक्षा जास्त. 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत 40पेक्षा जास्त. म्हणजे जसजसं वय वाढत जातं तसतसा ब्रिडिंग रेट कमी होत जातो. नंतर अंतरा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे. तर अंतरा ही एक कुटुंब नियोजनाशी संबंधित कार्यक्रम होता जी एक NGO होती अंतरा नावाची. नंतर आपल्याला विचारलं जातं की कॉपर-T 380A काय आहे. तर हे काय असतं इंट्रायुटेराइन डिव्हाइस असतं ज्याला IUD आपण म्हणतो. दॅट प्रिव्हेंट्स प्रेग्नन्सी फॉर अप टू 10 years. म्हणजे 380A हे 10 वर्षापर्यंत प्रेग्नन्सी थांबू शकतं. त्यानंतर काही गर्भनिरोधक गोळ्या असतात ते आपल्याला विचारतात. मालायन काय आहे तर संमिश्र गर्भनिरोधक गोळ्या आहेत. छाया काय आहे तर सेंटक्रोमन आठवडी गर्भनिरोधक गोळ्या आहेत. याच्यामध्ये काही असे क्वेश्चन तयार होतात की आठवडी गर्भनिरोधक गोळ्या खालीलपैकी कोणत्या. तर त्याचं उत्तर राहील छाया. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी म्हणून कोणती पाळली जाते तर EC-पिल. याच्या व्यतिरिक्त एक क्वेश्चन नेहमी विचारला जातो की कुटुंब नियोजन म्हणजे काय किंवा कुटुंब नियोजनामध्ये 2 बालकांमध्ये किती अंतर असणं आवश्यक असतं. तर 3 वर्षाचं अंतर राखणं हे माता आणि बालक यांच्या दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. त्यानंतर आपण इथं पाहू शकता अंतरा कार्यक्रम जे आता आपण घेतला होता मागं क्वेश्चनमध्ये त्याच्यामध्ये गर्भनिरोधक इंजेक्शन दाखवलं आहे. नंतर आपण जे पाहिलं IUCD 380A जे 10 वर्षापर्यंत गर्भधारणा रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. नंतर IUCD 375 5 वर्षापर्यंत प्रभावी. आता हे केव्हा वापरावं तर प्रस्तुतीनंतर 6 आठवड्यांनी आणि IUCD प्रस्तुतीनंतर 48 तासाच्या आतसुद्धा वापरता येतं. त्यानंतर काही ज्या गोळ्या आपण आत्ता बघितल्या ते पाहू शकता तुम्ही. त्यानंतर निरोध आणि परमनंट प्रेग्नन्सीचं थांबवण्याचा उपाय जर कुठला असेल तर स्त्री नसबंदी आणि पुरुष नसबंदी त्याला ट्युबेक्टॉमी आणि व्हॅसेक्टॉमी असं म्हणतात.
नंतर हे फॉलिक ॲसिड लोह कशा पद्धतीने द्यायचं, नंतर ग्रोथ चार्ट दिलेला आहे. त्यानंतर बालिका लांबी आणि त्यांची उंची वजन कशा पद्धतीने वाढत जातं याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ.